माऊली प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्ट संचालित श्रीरामपूर येथील प्राईड अकॅडमीच्या इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या संमेलनानिमित्त आज आपल्यामध्ये उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे श्रीरामपूर मार्केट कमिटीचे सभापती सुधीरप्पा नवले, माजी उपनगराध्यक्ष संजयजी छल्लारे, नेत्रचिकित्सक डॉक्टर संजयजी शेळके, दंतचिकित्सक वर्षाताई शिरसाट, उपस्थित सर्व सुरेश काका गलांडे, बाबासाहेब काळे, ज्यांना खऱ्या अर्थाने सन्मानार्थीचा पुरस्कार या ठिकाणी दिला. आम्हाला नक्की महाराज आपल्याला कन्फ्युजन असेल, पण मी आपल्याला सांगतो, ज्यावेळेस वंदनाताईंनी आणि माऊलींनी एखादी गोष्ट ठरवलेली असते ना, ती बरोबर विचारपूर्वक केलेली असते. त्यामुळे तुम्हाला जो पुरस्कार दिलाय ते शुभम महाराज कांडेकर, आमच्या 101 वर्षाच्या आजी लीलाताई कोल्हे, डॉक्टर योगेशजी बंड, ज्यांनी खरोखरच एक चांगलं काम केलं होतं आपल्या कोरोना काळामध्ये. त्याचबरोबर युवा उद्योजक अभिजीतजी लांडगे, रामेश्वर उंद्रे, सामाजिक कार्यात ज्यांनी नेहमी हातभार लावला आणि नेहमी अग्रेसर असतात ते नितीनजी हरदे. नितीन भाऊ, तुमचा तसा आमच्या निवडीमध्ये पण बराचसा हात आहे, त्याबद्दलही धन्यवाद आपलं. त्याचबरोबर क्रीडामध्ये ज्यांना विशेष पुरस्कार दिलाय ते आज या ठिकाणी उपस्थित नाही, शिवम पठारे, पण त्यांचे वडील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं या सर्व सन्मानार्थी पुरस्कार ज्यांना मिळालाय त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. व माऊली प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्त आमच्या ताई, आमच्या मोठ्या भगिनी वंदनाताई मुरकुटे, त्याचबरोबर जे नेहमी छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये आम्हाला मार्गदर्शन करतात, त्याचबरोबर कानही टोचतात. कालच कान टोचले ते ज्ञानेश्वर माऊली मुरकुटे. हे उपस्थित असलेले प्राचार्य प्रीती गोटे मॅडम, सर्व त्याचबरोबर प्राचार्य जयश्री वाडेकर मॅडम, उपस्थित सर्वच मंचावरील मान्यवर. वेळ बराच झालाय, कारण आपण आता मुलं पण ताटकळलीत आणि पालक पण ताटकळलेत, त्यामुळे मी कोणाची नाव फारसं जास्त घेत नाही. परंतु मी एवढं सांगेल की माऊली तुमच्यासाठी आणि वंदनाताईंसाठी तुम्ही 14 वर्षापूर्वी ते ज्ञानेश्वर माऊलींचंच एक वाक्य आहे, इवलीचे रोप लावले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. तुम्ही एक छोटंसं रोपटं लावलं होतं, परंतु आज त्याचं मोठा वेल तयार झालाय आणि मला निश्चित खात्री आहे की याचा वटवृक्ष झाल्याशिवाय तुम्ही स्वस्थ बसणार नाही, कारण तुमच्या दोघांची जी धडपड आहे, धडपड आम्ही जवळनं पाहिलेली आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचा तुम्ही जो निर्णय घेतला त्याबद्दलही तुमचा धन्यवाद. कारण तुम्ही जर निर्णय नसता घेतला तर आम्हाला थोडीशी जास्त धावपळ करावी लागली असते काका, परंतु योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आणि आम्हाला आशीर्वाद दिला, त्याबद्दल तुमच्या दोघांचाही धन्यवाद. डॉक्टर शिरसाट काकू यांनी सांगितलं की माझ्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. काकू, मी 100% प्रयत्न करेल, आपण ज्या काही अपेक्षा कराल त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. महाराज, आपणही म्हटलं की आपणही कौतुक केलं, कारण आपली कौतुकाची थाप पाठीवरती पडणं हे आमच्यासाठी फार मोठं काम होतं आणि ते तुम्ही पहिल्याच दिवशी थाप टाकली, त्याबद्दल आपलंही आभार. कारण आपला आशीर्वाद असेल तर पुढचं येणारं 5 वर्ष आम्ही निश्चितपणे पूर्ण चांगल्या पद्धतीने पार पाडू. वेळ खूप झालेला आहे. मी प्राईड अकॅडमीचे वंदनाताई, आपल्याला ज्या ज्या काही अडचणी असतील, तुमचा भाऊ या ठिकाणी पहिल्यांदा शाळेचं बोलतो ना. आम्ही सगळ्यात प्रथम जो काही रस्त्यांचे प्रस्ताव तयार केलेले आहेत, त्यातला कारेगाव आणि भेरडापूर रस्ता हा सगळ्यात अगोदर घेतलाय, तोही तुमच्या दबावामुळे घेतलेला आहे. आता येणाऱ्या ह्या मार्च मध्ये त्याच्यावरती पैसे पडतील. त्यानंतर तालुक्यामध्ये रस्त्यांची खूपच वाईट अवस्था आहे प्रत्येक ठिकाणी. ते रस्त्यांचं पूर्ण जवळपास पंचायत समिती, आपलं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून PWD आणि त्याचबरोबर PMGSY चे जेवढे इंजिनियर आहेत सगळ्यांना एकत्रित बोलून सगळ्यांना आम्ही आदेश दिलेले आहेत आणि निश्चित येणाऱ्या 1 वर्षामध्ये पूर्ण सगळे रस्ते करून देऊ, अशी मी आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो. त्याचबरोबर आपल्या शाळेच्या दृष्टिकोनातून ज्या ठिकाणी काही मदत लागेल, तुमचा भाऊ म्हणून आम्ही कायम तुमच्या बरोबर होतो आहोत आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्ही सांगाल की या ठिकाणी आपली गरज आहे, तर मी निश्चित आपल्याला जे काही आपण जबाबदारी देणार ती जबाबदारी आम्ही पार पाडू. आमची एवढीच अपेक्षा असेल की पुढच्या वेळेस ज्यावेळेस इथं येऊ त्यावेळेस आम्हाला ग्रॅज्युएट पर्यंत इथं कॉलेज कंप्लीट झालेलं पाहिजे. कारण मला आठवतंय मागच्या पंचवार्षिकला तुम्ही झेंडावंदनाला इथं बोलवलं होतं, त्यावेळेस 11वी 12वी नव्हती, परंतु आता आलं तर पाहिलं तर 11वी 12वी. त्यामुळं
पुढच्या वारीस म्हणजे पुढच्या पंचवार्षिकला नाही, पुढच्याच वर्षी आम्हाला या ठिकाणी नवीन कॉलेजचा प्रस्ताव पाहिजेत आणि त्यासाठी तुम्हाला जी काही मदत लागेल ती आम्ही 100% करू. मी पालकांना खूप सगळ्या धन्यवाद देईल की एक ग्रामीण भागामध्ये एक सुंदर शाळा म्हणजे एक आदर्श शाळा जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही, अशा पद्धतीची शाळा ताईंनी उभा केली आणि पालकांनी जो विश्वास ठेवलाय. जवळपास 850 विद्यार्थी या शाळेमध्ये शिकतात आणि मी आता पाहिलं एक म्हणजे ज्या मुलींनी आमचं इंट्रोडक्शन करून दिलं म्हणजे मानलं पाहिजे खूप सुंदर पद्धतीने न वाचता, आम्हाला तरी थोडंफार वाचावं लागतं, परंतु त्यांनी ज्या पद्धतीने न वाचता इंट्रोडक्शन सर्वांचं करून दिलं त्यांना म्हणजे दाद दिली पाहिजे. मी आपल्या पालकांना एकच विनंती करेल की कुठेही शहरात जायच्या भानगडीत पडू नका, कारण एवढी सुंदर शाळा आणि मी पाहिलेलं आहे की मी ज्या वेळेस इथे येतो, वंदनाताई या पूर्ण वेळ इथं बसलेल्या असतात आणि एकदम ते म्हणतात ना एक खमका कोणतरी मागे लागतो, तसं वंदनाताईंचा हंटर कायम सगळीकडे चालतो आणि त्या हंटरमुळं ही एकदम व्यवस्थित सगळी प्रिमायसिस आहे. आणि मला निश्चित खात्री की येणाऱ्या काळामध्ये आपला हा वटवृक्ष फार मोठा होईल आणि निश्चितपणे आपल्या या शाळेमुळं आसपासच्या पंचक्रोशीतील सर्व मुला-मुलींना एक इंग्लिश मीडियमचं चांगलं माध्यम, इंग्लिश मीडियममधून चांगलं शिकण्याचं एक माध्यम मिळालं. नाहीतर यांना कुठेतरी श्रीरामपूरला यावं लागलं असतं, राहुरीला जावं लागलं असतं, कुठेतरी मोठ्या गावात जावं लागलं असतं. परंतु ग्रामीण भागात एवढी सुंदर शाळा आपण बांधली, वाढवली, मोठी केली आणि आज ती एक चांगल्या विस्तारात स्वरूपात होत आहे. मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो, सर्व शिक्षकांना शुभेच्छा देतो, सर्व पालकांना शुभेच्छा देतो आणि विशेष करून आज या ठिकाणी जे डान्स करण्यासाठी मुलं थांबलेली आहेत त्यांनाही शुभेच्छा देतो. आमच्यामुळे तुम्हाला उशीर झाला त्याबद्दल मी आपली माफी मागतो आणि पुढील कार्यक्रम सुरू करावा. मी आपल्याला शुभेच्छा देतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.